नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे माझ्या छान अशा ब्लॉगमध्ये। तर आजचा ब्लॉग हा किचन डीप क्लीनिंग पासून आहे। तर पहा, मी आता सुरुवातीला तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे। छान असे मी किचन आता क्लीन करून ठेवलेला आहे। तर चला, मी कोणकोणते ट्रिक वापरून किचन क्लीन करते, म्हणजे अजिबात कंटाळा येत नाही व जे तेलकट चिकट झालेले डाग असतात खिडक्यांवरचे जाळ्यांवरचे, तर ते कशा प्रकारे घालवते ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर सकाळची भांडी आधीच आपण जे आहेत किंवा मग संध्याकाळची भांडी आहेत ते अशीच जाळीमध्ये ठेवायची व किचनवरील सर्व जे आपल्या काही जेवणाचे पदार्थ आहेत ते छान असे व्यवस्थित नेऊन ठेवायचे व त्यानंतर झाडूच्या साहाय्याने सर्व जळमटे आधी काढून घ्यायची। जळमटे काढले म्हणजे नंतर धुताना आपल्याला ते पाण्यामध्ये अडकत नाही। तर चिकटपणा काढण्यासाठी ते गरम पाणी करून घेतलेलं आहे व त्यामध्ये मी ते शॅम्पू टाकत आहे व थोडंसं विम जेल आहे ते टाकत आहे। यामुळे आपले जे चिकट डाग असतात व जे आपली किचनची जाळी आहे ती अगदी चकाचक अशी निघते। तर याचा डिटेल व्हिडिओ पाहायचा असेल किचन जाळी मी कशी क्लीन करते तर त्याचा व्हिडिओ मी खाली देते, नक्की पहा। माझी तरी जाळी थोडीशी कमी चिकट झाली होती, पण तुमची जर जास्त झाली असेल तरीही निघेल किंवा मग कमी झाली असेल तरीही निघेल। या ट्रिकने नक्की करून पहा। कपडे धुयचा जो ब्रश आहे त्याने हे गरम पाणी आपण सर्व जाळीला आधी लावून घेणार आहे। अगदी 10 मिनिटं हे आपण ठेवून देणार आहोत व ज्या ठिकाणी आपल्याला वाटतं खूप जास्त चिकट डाग आहेत तर त्या सर्व स्टाईलवरती मी हे गरम पाणी मारून घेणार आहे व थोडेसे त्याला ओलसरपणा करून घेणार आहे व 10 मिनिटे मी असंच ठेवून नंतरने घासायला सुरुवात करणार आहे। तर तुम्हाला ज्याने घासायचे आहे त्याने तुम्ही घासू शकता। इथे मी ताराचे घासन घेतलेले आहे, त्यामुळे पटपट असे आपले तेलकट चिकट डाग निघतात व जाळी आपण ब्रशच्या साहाय्याने घासू शकतो। कमी मेहनतीमध्ये तर आपलं हे चिकट झालेलं सर्व डाग जे आहेत किचनवरील ते निघतात। तर महिन्यातून एकदा दोनदा तरी अशा प्रकारे तुम्ही डीप क्लिनिंग केली तर अजिबात तुमचे किचन घाण होणार नाही व वरचे वर हे जरी क्लिनिंग तुम्ही या मी बनवलेल्या सोल्युशनपासून केली तर खूप पटकन व कमी मेहनतीमध्ये आपलं हे किचन क्लिनिंग होणार आहे। तुम्हाला जर कंटाळा येत असेल तर नक्कीच हा ट्रिक वापरून पहा। तर पहा, बघता माझे सर्व किचन घासून झालेलं आहे। तुम्हाला फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवलेलं आहे, पण माझे 2 ते 3 तास यावरती गेलेले होते। तर पहा, आता मी सर्व भिंती आहेत ते मी आता स्वच्छ अशा करून घेणार आहेत। तर खूप छान अशा निघतात, अजिबात तेलकट चिकट डाग राहत नाहीत। अशा प्रकारे आपण वरचीवर जर किचन क्लिनिंग केलं तर आपल्याला स्वयंपाक करायलाही खूप मस्त वाटतं व दिसायलाही छान दिसतं। त्यानंतर मी आता गॅसही स्वच्छ करणार आहे। रोज तर 2 टाईम गॅस पुसला जातो, पण अशा प्रकारे आपण किचन क्लिनिंग करायला काढलं की पूर्ण घासून पुसून आपला हा गॅस होतो, म्हणजे अजिबात काही राहिलं तर त्याचं सर्व आपण घासून काढू शकतो। व किचन ओटाही मी आता लिक्विड टाकून छान असं घासून घेतलेलं आहे व पुन्हा गॅसवरती ठेवून आपण जे आपले जेवणाचं सामान आहे ते ठेवलेलं होतं ते पुन्हा वरती घेतलेलं आहे। पहा कशा प्रकारे झालेलं आहे चकाचक असं किचन। त्यानंतर खाली ज्या आपले सामानाच्या भरण्या आहेत त्या अस्तव्यस्त होतात तर त्या सर्वप्रथम काढून घेतलेल्या आहेत। इथे ऑर्गनायझर नाही तर मी इथे तेलाच्या किटलीचं तेलकट उतरतं म्हणून मी ते खराब झालेला ट्रे तेलाची किटली ठेवण्यासाठी वापरलेला आहे। त्यानंतर आता सर्व सामान मी आता काढून घेत आहे। काम करता अशा प्रकारे थोडंसं खायला असलं म्हणजे आपल्याला एनर्जी येते। तर मी वरचं क्लिनिंग झाल्यानंतर थोडंसं खाण्यासाठी घेतलेलं आहे व कामही चालूच आहे। तुम्ही असं करता की नाही ते नक्की सांगा। तर आतल्या साईडला जर जाळ्या जळमटे असतील तर मी अशा प्रकारे झाडूच्या साहाय्याने कचरा जाळे जळमटे सर्व काढून घेतलेले आहे व त्यावरती मार्बल स्टाईल आहे तर तीही आपण बनवून घेतलेलं सोल्युशन व थोडंसं विम जेल टाकून छान असं घासून घेतलेलं आहे। तर माझं किचन क्लिनिंग झालेलं आहे। तर पहा कशा प्रकारे चकाचक असं निघालेलं आहे व जाळ्याही खूप छान अशा निघालेल्या आहेत। तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा व असेच माझे नवनवीन व्हिडिओ ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।